अब खेल जो है वो बदल गया है। केवल उत्तर याद रखने से काम नहीं चलने वाला, सोचना पड़ेगा। 10 अगस्त से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। Hello, hello, hello. Hello everyone. I'm a Gaurav More from Power Filter Pada. Ta-na-na, na-na-na. सर तुम्ही आलात. Yes. सर आमचे रेडिओचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, त्यांना भेटायचंय तुम्हाला. ऍक्च्युली ते स्वीडनला असतात. एक मिनिट Ah. जेकॉब सर. सर सर मीट अवर सेलिब्रिटी गौरव मोरे, Oh, स्टार wow. ऑफ द महाराष्ट्राची हास्य जत्रा. सर ही इज व्हेरी बिग I सेलिब्रिटी just सर. want to ask you trick, man. Oh, that's really great. And I'm a little CC friend, and my rest which you has a jet, man. It is really great. What is get right, and I want to call me. You gonna take things so angry. I'm sure to not want to get right. You gonna check and you don't want to get. Yeah. You gotta check you. What are you trying to say? Yeah, eggs and banana. Sometimes. Oh, that's really funny. Oh my God, that's really funny. Yeah, yeah. You have it. Oh, I don't want to. First, come on, how much skill, right? You gonna check you, madam. Yeah. I'm not gonna told the world you're funny, and you're gonna flying and everyone is gonna check you that. You know, that's my promise to you. You gonna check me, madam. Check my word over there. What do you wanna say is to me. What do you wanna say? Dashrath call for adjust date. And Talim and shooting. Oh my mother, he just trying to fumble all the way. Well, that's right. That's really good. You gonna check me out. I just wanna check you for the second. You gonna. All right, I'm going to you. Gonna check you the whole world on the friend, and that's my really promise to you. And that's my problem. The gentleman promise to you. Gonna check you all the way. And I'm asking you, you gonna check you Hot Shot 1, Hot Shot 2, Jurassic Park, Jurassic 3. Oh, that's really great. You know, Yeah, I don't agree. And you gonna sing Shawshank Redemption. Yeah. Oh, I'm scared. And last one thing. I want to check you on a one scale. You gotta check you all the way there. थोडं थंड पाणी मिळेल. येस शुअर 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 शुअर. डोकं गरगरलो. वाटलंच सर. इट्स ओके सर. एनिवे तुम्ही तयार आहात सर. आपण ऑन एअर येऊया सर. एक सेकंद. टेक युअर टाइम सर. हो रेडी 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 सेटअप रेडी रेडी रेडी. हा. ओके ओके येऊया. रेडी रेडी. हॅलो सत श्री अकाल आदाब केम छो. मी तुमची लाडकी आरजे वी 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 वनिता. आणि तुम्ही ऐकताय तुमचं फेवरेट रेडिओ चॅनल ज्याचं नाव आहे रेडिओ MH वांग. Oh, it's hot. आज का दिन सुहाना है, सुकून का यही ठिकाना है और हर कोई मुंबई कर आरजे वनीता का दीवाना है. भाई भाई कैसा लगा ये शेर. That's why we are love you sir. Thank you so much. चला तर चटाचट पटापट खटाखट आपण जाणून घेऊया की आज का प्लान क्या है भाई. भाई आज का प्लान क्या है. स्किट चांगला करा एवढाच. नाही सेन्स ऑफ ह्युमर. चला तर आजचा आवडता कार्यक्रम तुमचा आहे गेस्ट बरोबर टाइम वेस्ट. आणि आपल्या सोबत आलेले आहेत महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम नन अदर दॅन गौरव मोरे. टाणाना गाईज अख्ख्या महाराष्ट्राला अख्ख्या जगाला हसवणारा हा सुपरस्टार आपल्याला आज भेटायला आला आहे. त्याचं कारण थोडंसं हटके आहे भाई. मित्रांनो लोप पावत चाललेल्या वाचन संस्कृतीचं महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी आज गौरव मोरे खुद्द गौरव मोरे एका उतार्याचं अभिवाचन करणार आहे. गौरव सर तुमचं या सर. सर तुमचं खूप 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 स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात सर. हाय हॅलो नमस्कार प्रेक्षक हो. मी तुम्हा सर्वांचा लाडका चार्मर गौरव मोरे. हाय. गौरव सर तुम्ही इथे एका उतार्याचं अभिवाचन करणार आहात. काय सांगाल सर. मला जाम कौतुक वाटतं सगळ्या गोष्टीचं. म्हणजे जेव्हा मी काम करायला सुरुवात केली, मी एकांकिका केल्या, मी नाटकं केली, वाचन तेव्हापासून माझ्या मनात होतं. मी खूप वाचन केलेलं आहे. Yes. आणि आत्ताची तरुण मंडळी आहे ती वाचन करत नाही. मी त्यांना असं सांगेन वाचाल तर वाचाल. Yes. कुणीतरी सांगितलेलं आहे, कुणीतरी असं सांगितलेलं आहे की सत्य वाचा बोले. क्या बात है सर. कमाल कमाल सर कमाल कमाल.
म्हणजे अगदीच योग्य मार्गदर्शन केलंय तुम्ही आपल्या या पुढच्या पिढीला सर. सर आता आपण उतार्याचं अभिवाचन करूया सर. हे पुस्तक सर. हे पुस्तक येस सर. साखर पाणी आहे. साखर पाणी. काय झालं सर, काय झालं? सकाळी वेगळं सांगितलं होतं, आज काहीतरी वेगळं पुस्तक दिलंय म्हणजे सर काय? ऍक्च्युली त्या पुस्तकाच्या राईटचा इश्यू झालाय सर, म्हणून आयत्या वेळी आम्हाला चेंज करायला लागलं सर. तुम्ही ऑन एअर पटकन तुम्ही सुरू करा. रेडी सर? सुरू करायचं. ओके. रेडी? हा. ओके. तर हुन्नरकर महाराज काय सांगतात? हा काय सांगतात सर? येस काय सांगतात सर? हॅलो चालू आहे. हा चालू आहे सर. आलस्य ही मनुष्याना पुरी. सर सर काय वाचताय सर तुम्ही? नीट वाचा ना सर, प्रेक्षक वाट बघते सर. प्लीज एकदा नीट. ओके रेडी सर? ओके. आलस्य ही मनुष्याना पुरी. अहो सर सर काय वाचताय सर? ते वाक्य असं आहे, आलस्य ही मनुष्याणाय शरीर असतो महान रिपू सर. असं वाक्य आहे सर. असं वाक्य आहे का? हो सर. तर ठीक आहे वाचतो मी. सर तुम्ही पुढचं वाक्य. ओके रेडी सर? प्लीज. कंपल्सरी वाचायचं आहे? कंपल्सरी सर. वेगळं Ready? काहीतरी? नाही सर. रेडी रेडी. ओके रेडी सर. येस. नाश्त्या में समोसा. नाश्तो समोसा. नाश्ता समोसा. नाश्तो. सर तुम्ही काय वाचताय सर? तसं नाहीये ते. एक मिनिट. नास्त्युद्यम समो असा शब्द येतो. असं आहे का? हो सर. अरे एवढं अवघड मला वाचायला दिल्यावर माझी जीभ तुटून पडला ना यार. हो सर हुन्नरकर महाराजांनी लिहिले ते सर. कोण ते हुन्नरकर महाराज? मला माहित पण नाही, मी कधी ऐकलं पण नाही त्यांच्याबद्दल. एक मिनिट सर. हा. तुम्हाला नीट वाचता येत नाही म्हणून डायरेक्ट हुन्नरकर महाराजांच्या अस्तित्वावर प्रश्न नका उभा करू सर. नाही तसं नाही मला म्हणायचं आहे. मला असं काय म्हणायचं आहे की तुम्ही मला काल काय सांगितलं? जादूची छडी आणि बोलणारा पोपट हे वाचून या. मी ते चोख पाठ केलं होतं, एकदम चोख, म्हणजे 90% पाठ केलं होतं मी. डायरेक्ट तुम्ही मला हे सगळं देता, मी कसं बोलणार यार? पण चांगलं पुस्तक आहे. कुणाचं आहे पण हे पुस्तक? कुणाचं आहे? सर असं नका म्हणू. विख्यात लेखक प्र म खांडेकर यांना उत्कृष्ट साहित्याचा पुरस्कार मिळालाय सर. नाव का सांगितलं परत सांगा? प्र म खांडेकर. माईक चालू ठेवा. सर अहो सर चालू ठेवा. हा पण संपूर्ण महाराष्ट्राला कळलं. चालू ठेवा. प्रम खांडेकर म्हणजे प्रसाद महादेव खांडेकर. येस सर. तो जाड्या. जाड्या नका म्हणू सर. मला माहिती आहे तो काय आहे ते. त्यांनी लिहिले पुस्तक, तरीच म्हटलं. फक्त पहिलं पान लिहिलेलं आहे, बाकी सगळी पानं कोरी आहेत. त्याला एवढी गॅरंटी आहे ना, मी पहिल्या पानावरच अडकणार, पहिल्या शब्दावर. म्हणून एवढं झालं पुस्तक दिलंय. फक्त एवढंच दिलंय, मला दिलंय. मला चांगलं माहिती आहे. हो नाही सर हे सगळं ती द्या ना जादूची साठी बोलणार पोपट. मी बघा करतो का हो नाही. नाही सर. सर मुद्दाम नाही केलं. खरंच विश्वास ठेवा. म्हणजे प्र म खांडेकर आमच्या शोचे स्पॉन्सर आहेत सर, म्हणून या उतार्याचं अभिवाचन ठेवलं होतं सर. म्हणून सॉरी सर. म्हणजे तुम्हाला वाईट वाटलं असेल तर एक्स्ट्रीमली सॉरी सर. मला हे कसं तरी व्हायला लागलं हो आता. नाही सर आपण पुढच्या सेगमेंटकडे वळूया का सर? ते पण असं वाचायचं बिचायचं आहे का? नाही सर आपण पुढच्या सेगमेंट जाऊया पुढचा सेगमेंट. रेडी सर? रेडी. Okay. मित्रांनो तुम्हाला जर का गौरव मोरेंना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही 5222 या नंबरवरती कॉल करू शकता आणि थेट त्यांच्याशी संवाद साधू शकता. लवकर आम्हाला फोन करा आणि प्रश्न विचारा. सर त्यांचे फोन येईपर्यंत तुम्ही आम्हाला तुमच्या एखादं आवडीचं गाणं सांगा, आम्ही पटकन प्ले करू सर. मला ते रफी साहेबांचं सुहानी रात ढल चुकी आहे गाणं फार आवडतं, ते लावा ना. सर एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे त्याचे राईट्स नाहीयेत आमच्याकडे सर. दुसरं कुठलंही गाणं सांगा ना. मग ते पल पल दिल के पास. अगेन सॉरी सर. म्हणजे त्याचेही राईट्स नाही आमच्याकडे. दुसरं कुठलंही गाणं सांगा सर. तुमच्याकडे कुठल्या गाण्याचे राईट्स आहेत ते लावा. सर ऍक्च्युली आमच्याकडे एकाच गाण्याचे राईट्स आहेत ते लावा, मी ते ऐकतो. ओके मला आवडेल. रेडी सर? हा. तर रसिक प्रेक्षक हो, आता आपण ऐकणार आहोत गौरव मोरे यांच्या चॉईसचं गाणं. हे गाणं माझी चॉईस आहे हो सर. आणि मलाच माहित नाही. आणि हे गाणं तुम्ही लोकांना माझी चॉईस म्हणून ऐकवलं? सर नाही ऍक्च्युली आम्हाला अशी माहिती मिळाली होती की तुमचा जन्म माचू पिचूच्या डोंगरावर झालाय आणि तुम्हाला लहानाचं मोठं ॲनाकोंडाने केलंय सर. म्हणून
खास या गाण्याचे राईट्स आम्ही मागून घेतले सर, फक्त ह्या गाण्याचे सर. माझा जन्म माचू पिचूच्या डोंगरावर कसा काय होईल यार? सर म्हणजे आम्हाला माहिती कोण मिळाली. आहे तुमचा माहितीचा सोर्स? कोण आहे मला सांगा. ते PM खांडेकर एजन्सी सर. हा असाच माहिती मला द्या ना घरी घेऊन जायला. माझा जन्म अनाकोंडा, मला असं खेळतो अनाकोंडा असं त्याने मला मोठे केलं. हा? असं केलं त्याने. मी चालू आहे नाही 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 सर, प्लीज 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 तुम्ही असं जाऊ नका सर. माझं गाणं सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे येतं बोलवलंय हे चालू अख्खा महाराष्ट्र ऐकतो नाही, यार. आता बंद आहे सर. म्हणजे आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे तुम्ही जाऊ नका ना सर. आता रसिक प्रेक्षकांचे फोन येतील आणि तुम्ही लगेच निघून गेलं तर ते नाराज होतील. त्यांचं खूप प्रेम आहे मी सर तुमचं. त्यांच्याकरता इथे थांबते बरं का. ओके ओके सर. हा, ओके 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 रेडी रेडी रेडी. तर रसिक प्रेक्षक मी पुन्हा एकदा सांगते, तुम्ही लगेच आम्हाला फोन करा आणि थेट गौरव मोरे यांच्यासोबत संवाद साधा. हॅलो प्रेक्षक, मी स्वतः गौरव मोरे. तुम्ही तुमचे प्रश्न मला विचारू शकता. मी आहे MSJ त्या रेडिओ चॅनेलवर. प्लीज. नाही सर, नाही आलंय. ऍक्च्युली सर असं कधी होत नाही. चेक करा ना चालू आहे का नाही फोन. नाही सर, आम्ही सगळं चेक करूनच ठेवलेत फोन. तरी पण माझ्यासाठी प्लीज चेक करून ओके, बघा. एकदा. ट्राय करा. सर मीच केला. एक मिनिट. तुम्हीच मीच केलाय? सर नाही म्हणजे ऍक्च्युली असं कधी होत नाही. म्हणजे दत्तू मोरे आले होते ना तेव्हा अर्धा तासाचा कार्यक्रम 1.5 दिवस चालला सर. एक मिनिट सर, कुठला तरी ऑडिओ कनेक्ट होते. एक मिनिट. Good afternoon, passengers. This is your captain speaking. Welcome everyone on flight number 86A. The weather is good, sunny, cloudy, wet cloud productions. Outside temperature is 36 degree. कोण होतं? हो सर, वर उडणाऱ्या विमानातल्या पायलटचा आवाज होता. त्याची फ्रिक्वेन्सी कनेक्ट झाली इकडे. My God. कुणाचेही फोन येत आहेत यार. ज्यांचे पाहिजे त्यांचे येत नाही. बाकी पायलटचा फोन आला याच्यावर. 3,500 मला ह्यासाठी बोलवलं का यार? यार इतका सुपर फ्लॉप शो माझा कधीच झाला नव्हता. माझी नोकरी झाली, आता कुणाचा फोन नाही आला. येईल ना, थांबा ना, वाट बघा ना. एवढं नाही चांगलं- येणार. 2 फोन ठेवले येतील. हॅलो. ओके 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 चालेल चालेल. फॅन्टास्टिक फॅन्टास्टिक. थँक्यू सो मच. गौरव मोरे, तुम्हाला आता जावं लागेल. म्हणजे तुमच्या अभिवाचनाला काही रिस्पॉन्स नाही मिळाला, त्यामुळे दुसरे पाहुणे लगेच आम्हाला इथे इन करावे लागतात. नाही येईल ना फोन. थांबा ना, नाही, 2 तुम्हाला मिनिटं. जावं लागेल. थांबा यार, येईल ना फोन यार. सर तुम्ही नरपुटी आहात हो. मी नरपुटी? हा, माझ्या आईचा पण याच वेळेला रोज फोन येतो की जेवलीस का, आज तोही नाही आला. तिला माहित आहे तू फक्त जेवायलाच येतेस म्हणून तिने फोन नाही केला. चुकले तुझे बटणं खाशील सगळे. ओके रेडी. तर रसिक प्रेक्षक हो, आता आपल्या शोला 4 चांद लावायला येत आहेत महाराष्ट्राची हास्य जत्रा मधले सुपरस्टार सरताज. रसिक प्रेक्षकांचं प्रेम सर, खूप रसिक प्रेक्षकांचं प्रेम. वेलकम थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. कसे आहात सर? मजेत आहे. मी मजाच मस्त आहात? आहे. आपण कसे आहे? मी मस्त आहे सर. थँक्यू सो मच. तुम्ही आलात. बहार आ गई सर. थँक्यू सो मच. अरे ये हमारे शो के सरताज भाई, सेटिंग वाले सरताज हा भाई. कौन है? आप कौन है? कौन है मैडम? ते गौरव मोरे आहेत. आउट. नहीं मांगता है मेरे को अभी. आउट. एक मिनिट. सर आप सर मैं दोस्त है अपना है. अरे दोस्त नहीं है, कुछ नहीं है. अभी आउट. आप नहीं चाहिए मुझे ये फ्लोर पे. सर तुम्ही जरा लांब. सर ने मेरे को खुद पर्सनली में इनवाइट किया है गेस्ट में बोल के. Thank you, सर thank you, आप thank you. अभी यहाँ से जा सकते हो, नहीं तो मैं जाता हूँ. नाही तो तुम्ही नका सर. फोन येतील आता. फोन येतील. नहीं अभी मैं जाता हूँ.
मिळाला नव्हता. सर एक मिनिट, आपण एक फोन घेऊ पटकन. ओके, ओके 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 सर. Hello, Sardar sir. हाय कसे आहेस? Such a big fan. I love you. लव यू टू, लव यू टू. बाप रे, सरताज सर काय बोलू म्हणजे. असं असायला. सरताज सर जरा मला शांत होते. म्हणजे मी सर भारावून गेले, म्हणजे एवढा प्रचंड प्रतिसाद आम्हाला कधीच मिळाला नव्हता सर. हे सगळं तू मुद्दाम केलंय मला माहितीये. तू आणि त्या खांडेकरने मिळून सगळं केलंय मला माहिती. तुम्हाला जावं लागेल, ते त्यांना इथं केस म्हणून बोलायला मला तुम्ही हे करता यार. ते इम्पॉर्टंट आहेत अरे आमच्यासाठी. तू काम सर बघ तू. सर तुम्ही जा. याला बोलायला जा तुम्ही. तुम्ही, सरताज सर. थँक्यू. हॅलो एव्हरीवन, आय एम अ गौरव मोरे. आय एम अ हवालदार गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. आज नाही टाना नाना, आज हवालदार आहे ना, आज डिग्निटी वाले कॅरेक्टर आहे. आज टाना नाना नाही, आज फक्त हेच आहे. 2 वर्षानंतर पहिल्यांदा काहीतरी करायला मिळालंय त्याच्या आईला त्याच्या. नाहीतर 2 वर्ष सतत त्योच अपमान, त्योच शिव्या, लय कट्टाळा आला होता मला. अरे फोन आलाय, तोच शिव्या. हॅलो, MHJ पोलीस स्टेशन, हवालदार गौरव मोरे बोलतोय. त्याच्या आईला त्याच्या. काय खांडेकरचं पाकिट मारलंय? वा वा वा, एक काम करा, ऐका माझं ऐका. त्या खांडेकरात धरा, त्याच्यावरच आरोप लावा की त्याचं पाकिट त्यांनी चोरलंय म्हणून. 2 रट्ट हाना रट्ट त्याला त्याच्या आईला त्याच्या. आज 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 मी लय खुश आहे कारण दिवसाची सुरुवातच खांडेकरच्या नुकसानीनं झाली. लय मजा येणार आज, लय मजा. हे का हलते असं? अरे हलते काय एवढं? अरे भूकंप आला काय? कोण आहे तिच्या? ए, कोण आहे? काय साहेब, हा. मला पाणी द्या पिबायला. नाचून नाचून झालंय दमायला. अजून 2 लाईनी घेतल्या असतं ना, सेम गुलजार त्याच्या आईला. काय पाहिजे? साहेब पाणी द्या पिबायला. सांग तू. ऐ, बाईला समुद्र आणणार रे. साहेब एक ग्लास बाजाला आहे, पुरा समुद्र नको आहे आम्हाला. आता तुम्ही एवढं तोंड झाकलंय, मला कसं कळणार त्याच्या खाली बाय हाय का पान घोडा नसतो तिच्या आईला. आईला बाय हाय. हे घ्या. हा, आरामात नाही तर ग्लास प्याल, पाणी ठेवा. किती बोलतो आहे साहेब तुम्ही? आरामात. बरं मला सांगा, तुम्ही इथं MHJ पोलीस स्टेशन मध्ये काय करताय? साहेब माझ्या जाबूत तू कोण आहे? मी हा. हवालदार गौरव मोरे फ्रॉम MHJ पोलीस स्टेशन. कॉमेडी करायचं ना, एकदम सिरियस त्याच्या आईला. साहेब हा. हपलादार असून सुद्धा केस नाही कापले आहे. त्याच्याबद्दल काय बोलू नका, तुम्हाला म्हणलं ना, MHJ पोलीस स्टेशन इकडे सगळं चालतंय. हा. ते जाबूत आहे साहेब. काय? साहेब मी कंप्लेंट दिबायला आली आहे हपलादार साहेब. अगं तबला, हवालदार नाही व हवालदार म्हणायचं, हवालदार. तेच ते साहेब. हा. साहेब माझा रामलाल हरपला आहे साहेब. मी काय करू आता, माझा रामलाल हरपला आहे. अच्छा, रामलाल म्हणजे तुमचा नोकर हरवलाय. हा, सगळे रामलाल नोकरच वाटत आहे का तुम्हाला? काय टॅलेंट आहे बाईचं, आतल्यात स्वतःच्यात खायला लागल्या. काय बोलते आहे साहेब? म्हणजे तुमची मिसिंग कंप्लेंट आहे. हा, साहेब रामलाल माझा छोटासा बच्चा आहे, नन्ना मुन्ना एवढाचा आहे, माझ्या कलेजाचा तुकडा आहे, तो हरपला आहे साहेब. माझा रामलाल हरपला आहे. मला फिर्यादीचं नाव सांगा. फिर्यादीचे नाव तर माहित नाही, मला दर्यादिल माहित आहे. माझी जो बडकी भाभी आहे तिला सगळे दर्यादिल बोलते आहे. तुमच्यापेक्षा अजून एक बडकी आहे का? हा. नीट बघा, बडकी नसेल मडकी असेल. सिरियस कॉमेडी करायची नाही, कळलं काय? कॉमेडी करायची नाही. हे कुठला हबलादार साहेब आहे? फिल्टर पाड्याचा आहे की कोल्हापूरचा आहे? ते कळलं असतं तर एवढं केलं असतं का मी आज? सांगा की फिर्यादी म्हणजे कंप्लेंट करणार कोण आहे त्याचं नाव सांगा की. हो, कंप्लेंट करणारी मीच आहे साहेब, पण रामलाल के बारे में मला काहीच कंप्लेंट नाही. तुम्ही शोधून द्या साहेब तेवढं त्याला फक्त. अहो तीच म्हणतोय मी, तुम्ही कंप्लेंट करायला की ना. तुमचं नाव सांगा काय आहे? मच्छर काटा तो होता है मलेरिया. हाय दैया. मच्छर काटा तो होता है मलेरिया,
मैं बरमदीन की घरवाली, नाम हमारा दुलरिया. अहो म्हणजे मराठी लोकांमध्ये नाव घेतात तसं तुमच्यात पण घेतात काय? नाही नाही, हे मराठीमध्येच असतो आहे. आम्ही इकडे येऊन शिकलो आहे. अच्छा, म्हणजे तुमचं नाव आहे मलेरिया. अरे नाही साहेब. नीट ऐका जाबाना साहेब, माझं नाव जो आहे दुलरिया आहे. अच्छा, तुमचं नाव दुलरिया आहे का? हा. बरं, दुलरिया. आणि आमचा जो हजबंड आहे उसका नाव आहे बरमदीन. बरमदीन. बर जे हरवला आहे लांबलाल तो तुमचा कोण? मग तुमचं काय नातं आहे त्याच्यासोबत? ते जो आहे माझ्या मुलासारखाच आहे. म्हणजे मला मैया 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 बोलवतो आहे. पण माझी बडकी भाभी जो आहे त्याला स्वतःचा मुलगा मानते आहे. आता ही बेडकी कुठून आली मध्ये? पेडकी नाही साहेब, बडकी भाभी हमारी बडकी भाभी है, तशी तर मोठी बहीणच आहे ती. अच्छा, म्हणजे मला असं म्हणायचं की तुम्ही दोघी बहिणी लग्न करून एकाच घरात राहताय म्हणजे? नाही नाही, तसं नाही आहे साहेब. म्हणजे बहीण नाही आहे, पण बडकी भाभी, मी आणि छुटकी एकत्रच राहतो आहे. आता ही छुटकी कुठून आली मधीच? छुटकी होती है ना, हा. लहान बहीण आहे. अच्छा, म्हणजे तुमची छोटी बहीण आहे, तिचं नाव छुटकी आहे, बडकीचा काय संबंध नाही? नाही, तसं तर बहीण कोणीच नाही आहे. आम्ही देबराणी आणि जेठाणी आहे. मग असं म्हणा की एक लहानगी आहे, एक मोठी आहे, एक मधली आहे, तुम्ही तिघी जावा एका घरात राहतात. एकदम बरोबर आहे साहेब, एकदम बरोबर आहे. कॉमेडी नाही, एकदम सिरियस कॉमेडी नाही. साहेब, हे तर काय आहे? कॉमेडी करायची नाही म्हटलं तर एकदम सिरियस. साहेब, मी नाही करत आहे कॉमेडी. हो, मग ती करा. तुम्ही करा, नाही तर मला हे असलं करायला लागतं काहीतरी. 2 वर्षात पहिल्यांदा काहीतरी बोलतोय, कोल्हापुरी बोलतोय, सातारावाले बोलतोय की सांगली बोलतोय, काहीच करायला नाही त्याच्या. माझा रामलाल हरवला आहे, तो लिहून घे मला. मला माहित आहे की तुमचा रामलाल हरवलाय. कुठं हरवला रामलाल तुमचा? माझा रामलाल जो आहे गणपतीच्या भीड मध्ये हरवला आहे. बर, वय काय त्याचं? देखो 20 वर्षाचा आहे. 20 वर्षाचा डंगरे आहे तो हरवला असेल काय? इकडे तिकडे गेला असेल उंडरायला, बघा कुठे चेक करून. नाही साहेब, सगळी इकडे धुंडला आहे, कुठेच नाही सापडत आहे साहेब. बर ठीक आहे लिहून घेतो. 20 वर्षाचा का? बर. हा, आणि कधी हरवला? किती वाजता हरवला? तसं बघायला गेला तर साहेब देखो, बडकी भाभी जो आहे तिने रोटी खायला दिली आहे आणि छुटकीने जो आहे वो रबडी खायला दिली आहे. मला रोटी आणि रबडीचं नका सांगू. किती वाजता हरवला ती सांगा पहिला मला, नाही तर फोन करून विचारा तरी. साहेब तेच आठवत ना. आठवा मग फोनच पटकन. करून बिठा. फोन करून विचारा. हेलो हेलो भाभी, हाँ हम दुलरिया बोलते आहे. ए भाभी, ये जो रामलाल जो आहे किती वाजता हरवला आहे? हाय दया, ओ मोरी माही. अरे, हिने माझी शिट्टी खाल्ली का काय? हाँ ठीक बा भाभी. हाँ चलो ठीक. काय झालं? साहेब, हाँ. देखो एक जो आहे गोंधळ झालेला आहे. गोंधळ? जो रामलाल जो आहे हरबला नाही आहे. संपला इशे, जा घरला. संपलं सगळं. पॅकअप. गजोधर हरबला आहे. कोण हरवलाय? गजोधर हरबला आहे. इथं रामला लिहिलंय, सगळी इन्फॉर्मेशन लिहिली याच्यामध्ये. हा, लय इम्पॉर्टंट फाईल आहे ही. याच्यात ना असं लिहिलेलं परत खोडता येत नाही. हो, आमचे सिनियर लय ओरडतात. हो. हा. साहेब तर तेवढं फक्त रामलाल जो लिहिला आहे तिकडे फक्त गजोदर लिहून टाका, बाकी सगळं बरोबर आहे साहेब. बाकी सगळं बरोबर आहे? सगळं बरोबर आहे. खाणाखोड करायला लावू नका. नाही 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 अख्खं पान पाडायला लागेल. नाही. आणि जो 21 वर्षांचा आहे तिकडे फक्त 28 वर्षांचा लिहून टाका, बाकी सगळं बरोबर आहे साहेब. म्हणजे ही वळू 28 वर्षाचा आहे. हा, साहेब. आणि तो गर्दीमध्ये नाही हरबला, पानाच्या ठेलावरती हरबला आहे. तेवढा फक्त लिहून टाका, बाकी सगळं बरोबर आहे. असं नका करू. हो, मला ना आमचं सिनियर लय डेंजर आहे. तेवढं साहेब प्लीज साहेब, मी पाया नाही, 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 थांबा, थांबा. अशी खाणाखोड गेली की लय ओरडतात होती. साहेब तेवढं लिहून टाका. सिनियर पण लय डेंजर आहे बाबा. काय बोलत त्याच्याबद्दल, गोस्वामी बद्दल. ती काय मारत नाही, काय नाही. असं पोटा हात ठेवत्यात, हातात माईक घेतात, लई इज्जत काढत्यात. एवढी इज्जत काढत्यात की संध्याकाळी घेतल्याशिवाय पर्यायच नाही. तुम्ही एक काम करा, हा साहेब. तुम्ही 5 मिनिटं तिकडे जाऊन विचार करा कोण हरवलंय कोण नाही. तोपर्यंत मी माझ्या कॅरेक्टरचा भाषेचा विचार करतो. कुठली भाषा आहे? थोडा गोंधळ झालेला आहे. काय झालंय सांगा परत. ते गजोधर पहिला हरबला आहे की दुसरा हरबला आहे काही कळत नाही आहे. असं किती गजोदर आहे ती?
काय करू साहेब, एवढी माणसं राहते आहे आमच्या घरामध्ये, नेमकं कळतच नाही आहे कोण हा, मला- मला सांगा तुमच्या घरात बरं आता काहीतरी बोला तुम्ही, एकूण किती माणसं राहते ते सांगा बरं का. आमच्या घरामध्ये देखो हा. मी आहे, माझा नवरा आहे, हा. बडकी भाभी आहे, तिचा नवरा म्हणजे माझा मोठा देवर आहे, छुटकी आहे, तिचा नवरा आहे, झाले एवढे सगळे जण. माझे जो आहे 4.25 मुलं आहेत, 4.25 म्हणजे 4 बाहेर आहे, एक आतमध्ये आहे पोटामध्ये, तो येणार आहे बाहेर. छुटकी आहे, तिला तो देखो 4 मुलं आहेत, आणि बडकी आहे, तिला 5 मुलं आहेत. बडकीच्या मुलाचे लग्न झालेलं आहे, त्याला 3 मुलं आहेत, त्यातला एका मुलीचे लग्न झालेलं आहे, तो जमाई आमच्याच घरामध्ये राहतो आहे, त्याचं नाव आहे राम किसन. देखो एवढी सगळी जण राहते आहे आमच्या घरामध्ये. म्हणजे जवळजवळ तुमच्या घरामध्ये 20-25 लोक एका टायमाला राहतात. राहते आता. आणि सणवार बिनवार पकडून तुमच्या घरात कमीत कमी 50-100 लोक येत असतील. नेहमीच येतात आहे साहेब. मग त्याला घर नका म्हणून डायरेक्ट जिल्हा म्हणा. एवढी लोक एका घरामध्ये हा? राहते आता काय करू साहेब. अरे मग एक काम करा, तुमचा जो कोण हरवलाय ना ती त्या घरातच हरवला असेल. एक काम करा, तुम्ही एक दिवस सगळ्यांनी बाहेर जा, जो मोजणार आहे ना त्याला आत पाठवा, एक करून मोजा. तुमचा माणूस तुमच्याच घरात असेल बघा गेला त्याच्या. काय बोलते आहे साहेब. जाबुते साहेब, मी फोन करून विचारते आहे, 1 मिनिट. हॅलो भाभी, भाभी हमें दुल्हनिया बोलते आहे भाभी. हमको बता जरा, ये गजोदर पहिला हरबला है कि दूसरा हरबला है? हळूहळू की उमरी माई, ठीक बा हा जय रामची की ठीक. आता काय झालंय साहेब, हा. परत एक गोंधळ झालेला आहे साहेब. ते दोन्ही गजोदर आहे घरीचा आहे. कोण हरवला हाय? बिरजू हरबला आहे साहेब. अहो, तुम्ही ठरवा किंवा कोण हरवलाय ते, मग नंतर मला सांगा, मी घेतो सगळं लिहून. साहेब आता बिरजूच हरबला आहे, एकदम पकावाला बिरजू हरबला आहे. बरं बिरजू कोण हाय, तू कसा दिसतोय, काय दिसतोय, हाय का तुमच्याकडे? काय सांगा की मला, द्या की जरा. फोटो आणला आहे साहेब. हाय का, फोटो आहे का? हा. ही देखो आमचे फोटो आहे. 70-80 लोक आहे फोटो मध्ये, सगळे आउट ऑफ फोकस आहे. कोण आहे फोटोग्राफर? कोण आहे याचा? तो वो विकास नाम होतं त्याचं. काय नाव आहे फोटोग्राफरचं? विकास नाम होतं. विकास नेहमी आउट ऑफ फोकस, त्याचा फोकस कधी क्लिअर नसतोच त्याच्या. कळलं काय? आम्हाला विचारा, आम्ही तर रोज बघतोय, सकाळी फोटो काढतोय, संध्याकाळी कोणच कळत नाही कोण आहे म्हणून. साहेब आता काय हवालदार साहेब, हवालदार साहेब, हा. हवालदार साहेब, आमची दुलरिया म्हणजे माझी मधली मम्मी हरवली आहे साहेब. 5 मिनिटं इकडे बसा, यांचं होऊ द्या आधी, मग तुमचं बघतो. साहेब सांगा बच्चन. मम्मी, ए मम्मी, अरे तोरे खातिर तो हम इधर आए थे, मेरा ए, बिरजू मम्मी। बेटा, बिरजू सापडला. साहेब हमार बिरजू आम्हाला भेटलेला आहे. धन्यवाद साहेब. आता आम्ही जातो आहे साहेब. थांबा, इतका लवकर धन्यवाद नाही आहे. काय साहेब? आज कोल्हापूरचा शोएब अख्तर बाउन्सर फेकून मारणार आहे. कोल्हापूरचा शोएब अख्तर रंकाळा पवेलियन एंड. साहेब! तुमच्या